29 ऑगस्टला मनोज जरांगेंनी आंदोलन करू नये अशी मनधरणी करण्यासाठी मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांच्या नेतृत्वात मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। मात्र जरांगे आंदोलनावरती ठाम आहेत। जरांगेंनी सरकारला सर्व 58 लाख नोंदींची प्रमाणपत्र देण्यासाठी 28 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली आहे। व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र कोणी जाणून बुजून रोखून ठेवलं असेल तर ते द्या। ओबीसींच्या सवलती मराठा समाजाला 28 ऑगस्टच्या आत लागू करा असं त्यांनी बजावलं। सामान्य मराठा समाजानं घराबाहेर पडावं, प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा असं आवाहनही त्यांनी केलं। काही अधिकारी त्यांच्या स्तरावर काळजीपूर्वक दाखले देण्यास विलंब करत असल्याचा खळबळजनक आरोप या दरम्यान विखे पाटलांनी केलाय। विद्यार्थ्यांचे पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून शिष्यवृत्त्या राहिल्यात, सारथीच्या कुठल्या कुठल्या योजना राहिल्यात त्याविषयी आपण चर्चा केली। निधी सगळा द्या महामंडळाचा ते पण सांगितलंय, सारथीला पण द्या म्हणून सांगितलंय। 28 ऑगस्ट पर्यंत ते करतोय त्यांनी म्हणून सांगितलंय, पण आंदोलन हे थांबणार नाहीये। 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे। मला हे निर्णायक आंदोलन करायचंय। मराठा समाजाची मागणी मला पाठीमागे ठेवायची नाहीये। मराठा समाजानं हे विषय समजून घ्या। ज्यांचे जे घराने तुम्ही तुमचे अर्ज घेऊन अंतरवालीत यावं, म्हणजे मलाही सोपं जाईल आणि तुमच्यासाठी सोपं जाईल। जबाबदारी दाखले देण्याची, जात पडताळणी दाखले देण्याची, बहिणीला दाखला मिळतो आणि भावाला मिळत नाही, वडिलांच्या नावावर दाखला आणि मुलाला मिळत नाही, कशाला गोतक। त्यामुळे अशा अधिकारी जाणीवपूर्वक जर शासनाला बदनाम करीत असतील तर त्याच्यावर आम्ही कारवाई करणारच नाही। आपण त्यांना जे आपलं म्हणणं आहे ते स्पष्टपणानं मीडियाच्या समोरच सांगितलं की तुम्ही 58 लाख ज्या नोंदी शोधल्यात नोंदीच्या प्रमाणपत्र सगळे द्या। तुम्ही आतापर्यंत जेवढे वाटप केलेत आणि राहिलेले सगळे वाटप 28 ऑगस्टच्या आत करा। त्यांनी तेही कबूल केलं की आम्ही सगळे इथून मागं किती दिलेत त्याचा डाटा घेतो आणि इथून पुढं जे द्यायचे राहिले ते सगळे देऊन घेतो। त्यांना 28 ऑगस्टच्या आत आपण ते विषय सांगितला।